नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. गडिंग्लज तालुक्यातील 75 वर्षीय शामराव कृष्णा सुतार गेल्या 50 वर्षांपासून डोक्यावर जटा घेऊन जगत होते. मात्र गडिंग्लजमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जटामुक्त करून अनेक वर्षांच्या त्रासातून मुक्त केलं. जटा वाढवणं, देवीच्या नावानं मुलींना देवदासी म्हणून सोडणं अशा प्रथा अंधश्रद्धेतून निर्माण झाल्यात. याच अंधश्रद्धेतून आणि देवीचा कोप होईल या भावनेतून शामराव कृष्णा सुतार यांनी गेल्या 50 वर्षात डोक्यावरील जटा काढल्या नव्हत्या. 1970 मध्ये त्यांचं जटा निर्मूलन करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पुन्हा जट आली, त्यामुळे देवीचा कोप होईल या भावनेतून त्यांनी जटा काढण्यास नकार दिला होता. या जटा इतक्या मोठ्या होत्या की त्या जमिनीवर टेकत होत्या. अशावेळी 75 वर्षीय शामराव कृष्णा सुतार यांचे डॉक्टर सुदाम हरेर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुभाष कोरे, पीडी पाटील यांनी समुपदेशन केलं आणि सुतार यांना जटामुक्त करण्यात यश आलं. यावेळी तानाजी चौगुले, सविता सुतार, भास्कर सुतार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडिंग्लज शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील गोकुळ शिरगाव इथल्या सुदर्शन पेट्रोल पंप समोरील उड्डाण पुलाला अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला होता. पुलाचा भराव खचू लागल्यानं पूल आणि रस्ता कमकुवत बनला होता. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन या उड्डाण पुलाच्या मजबूतीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दगडी पिचिंगचं काम सुरू केलंय. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग वाहनांनी कायम गजबजलेला असतो. दिवस रात्र या महामार्गावर वाहतूक सुरू असते. गोकुळ शिरगावजवळ सुदर्शन पेट्रोल पंपाच्या समोर या महामार्गावर उड्डाण पूल बांधण्यात आलाय. गोकुळ शिरगाव गाव पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागात विभागले. या पुलामुळेच दोन्ही परिसराचा एकमेकांशी संपर्क होत असतो. सुदर्शन पेट्रोल पंपापासून गोकुळ शिरगाव प्रवेश कमानीपर्यंत भराव टाकून हा उड्डाण पूल बनवण्यात आलाय. मात्र गेल्या 2 वर्षापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भराव टाकलेला भाग सातत्यानं खचतोय. त्यामुळे उड्डाण पुलाला आणि रस्त्याला धोका निर्माण झालाय. त्याची वेळीच दखल घेत महामार्ग प्राधिकरणानं या पुलाच्या पिचिंगचं काम सुरू केलंय. पिचिंग झाल्यानंतर पूल आणि रस्ता मजबूतीसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. वेळेवर दुरुस्तीचं काम सुरू केल्यानं भविष्यातील धोका टळलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यात येते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि दुसऱ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवणं आवश्यक आहे. या मोहिमेचं लोकचळवळीत रूपांतर झाल्यास सर्वांनाच फायदा होईल अशी सूचना गटविकास अधिकारी शरद मगर यांनी गडिंग्लज पंचायत समितीच्या सभेत केली. गडिंग्लज पंचायत समितीची मासिक सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेविषयी माहिती दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि तपासणी केली जाणार आहे. संशयित रुग्णांवर तातडीनं उपचार केले जातील. ही मोहीम लोकचळवळ झाल्यास कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल असं त्यांनी नमूद केलं. सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी खरी माहिती द्यावी, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आणि इतर नियमांचं पालन करावं अशा सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाड्याला नुकतीच भेट दिली. या वाड्यावर जाण्यासाठी धड रस्ता नाही. मात्र असं असतानाही जिल्हाधिकारी पायी त्या वाड्यावर गेले. त्या ठिकाणच्या धनगर बांधवांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. 18 दारिद्र्यात खितपत पडलेल्या हरपवडे इथल्या धनगर समाजातील कुटुंबांना घरासाठी आणि कसण्यासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाड्यावर 15 कुटुंब वास्तव्यास असून त्या कुटुंबामध्ये 87 व्यक्ती आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 3 किलोमीटर पायपीट करून या धनगरवाड्याला भेट देऊन त्या ठिकाणच्या झोरे, येडगे गावडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या 70 वर्षात मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या इथल्या रहिवाशांना भेटण्यासाठी थेट जिल्हाधिकारी आल्यानं कुतूहल निर्माण झालं होतं. या ठिकाणच्या रहिवाशांना घरासाठी आणि कसण्यासाठी स्वतःची जमीन नाही ही बाब निदर्शनास आल्यानंतर घर आणि कसण्यासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. तसंच या ठिकाणी आरोग्यासह मूलभूत सुविधा तातडीनं पुरवण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी संपत खिलारी, तहसीलदार विकास आहेर यांच्यासह संपत देसाई, यशवंत सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, गोविंद गुरव, राजेंद्र सावंत यांच्यासह महसूल, वन आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्वप्नभूती
विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील कोतोली परिसरात माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाते. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतायत. तसंच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि नियमांबद्दलची माहिती ग्रामस्थांना दिली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाते. पन्हाळा तालुक्यात तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला चांगलीच गती आली आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना माहिती देत आहेत. तसंच रुग्णांची तपासणी केली जाते. कोतोली इथं ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. घोटवडे इथं पोलीस पाटील विजया कुंभार यांनी प्रबोधनात्मक फलक स्वखर्चातून उभारलेत. तर कोतोली बाजारपेठेमध्ये मंडळ अधिकारी सतीश ढेंगे, तलाठी प्रकाश सूर्यवंशी, सरपंच प्रकाश पाटील, रणजी पाटील, पोलीस पाटील विजया कुंभार, शहाजी कुदळे, पांडुरंग पाटील, धोंडीराम कुंभार, संतोष गवळी, राजेंद्र लवटे यांच्या सहकार्यातून मोटरसायकलवर आणि विविध दुकानासमोर स्टिकर लावण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीची रक्कम आता विद्यार्थ्यांच्या टपाल विभागाच्या खात्यात जमा केली जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना खातं उघडण्यासाठी सोयीचं व्हावं यासाठी शिवसेनेच्या पुढाकारानं पेठवडगाव इथं शिबिर आयोजित केलं होतं. शालेय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम आता विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी टपाल कार्यालयात सेव्हिंग खातं उघडणं आवश्यक आहे. खातं उघडताना विद्यार्थी आणि पालकांची होणारी कुचंबणा होऊ नये यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलाय. शिवसेनेचे पेठवडगाव शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या प्रयत्नातून विशेष शिबिर पार पडलं. पहिल्या दिवशी 50 विद्यार्थ्यांची सेव्हिंग खाती उघडण्यात आली. पुढील 3 दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, शरद बेनाडे, टपाल विभागाचे यासीन पिंजारे, नगरसेविका प्रवीता सालपे, शिवराज मुसळे उपस्थित होते. मुसळधार पावसाच्या सरी अंगावर झेलत शेतकरी वर्षभरासाठी धान्य पिकवतो. 4 महिन्याच्या मेहनतीनंतर आता भात, भुईमूग ही पिकं काढणीला आली आहेत. त्यामुळे सुगीसाठी शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. पन्हाळा तालुक्यात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ऊस, भात आणि भुईमुगाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. चिखलगुठ्ठा पद्धतीनं केलेली भात शेती आता बहरली आहे. शिवारं जणू काही पिवळं सोनं पांघरल्यासारखी दिसू लागली आहेत. टपोरे दाणे भरलेल्या भाताचे लोंब पाहून बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान उमटतंय. आता सुगीचे दिवस सुरू झालेत. भात कापणी सुरू झाली आहे. भात कापणी आणि झोडपणी करून धान्य गोळा करण्याची लगबग सुरू झाली आहे. भुईमुगाच्या शेंगा काढण्याच्या कामालाही गती आली आहे. एकूणच पन्हाळा तालुक्यासह ग्रामीण भागातील शिवारं गर्दीनं फुलून गेली आहेत. 2017-18 मधील ऊसाच्या बिलातील थकीत 100 रुपये कामगारांचा थकीत पगार तातडीनं अदा करावा आणि यावर्षीचा हंगाम वेळेत सुरू करावा अशा मागणीचं निवेदन कुंभी कारखान्याच्या विरोधी शाहू आघाडीच्या वतीनं देण्यात आलं. कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीच्या वतीनं कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना निवेदन देण्यात आलं. 2017-18 मध्ये गाळप झालेल्या ऊसापैकी 4,40,000 टन ऊसाच्या बिलातील 100 रुपयांची रक्कम गेल्या 2 वर्षापासून थकीत आहेत. ही रक्कम मिळावी तसंच गेले 9 महिने थकीत असलेला कामगारांचा पगार मिळावा अशी मागणी शाहू आघाडीनं केली आहे. कारखान्यानं गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात हंगाम सुरू करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. त्याबद्दलचं निवेदन कुंभीचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना देण्यात आलं. गेली 4 वर्षे साखरेचे दर घसरल्यानं आणि साखरेची मागणी कमी झाल्यानं राज्यातील सर्वच कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. तरीही कुंभी कारखान्यानं सभासद हित डोळ्यासमोर ठेवून ऊसाची FRP दिली आहे. 100 रुपये हे FRP व्यतिरिक्त आहेत. तेही लवकरच दिले जातील. त्यामुळे विरोधक म्हणून काम न करता गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन नरके यांनी केलं. यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर, संचालक निवास पाटील, सर्जेराव पाटील, कुंभीचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, संचालक यल्लाप्पा कांबळे उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते.
गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. हातकणंगले तालुक्यातील मजले इथं कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच मास्क, सॅनिटायझर आणि इतर वैद्यकीय साहित्य वितरित करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते आशिष कोठावळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम पार पडला. हातकणंगले तालुक्यातील मजले इथले सामाजिक कार्यकर्ते आशिष कोठावळे यांच्या वतीनं गावकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि इतर वैद्यकीय साहित्य देण्यात आलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपापल्या परीनं योगदान देणारे डॉक्टर, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामदक्षता समितीचे सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच सिकंदर कोठावळे, स्वप्नील नरुटे, बाबासो पाटील, डॉक्टर अनिल अथणे, डॉक्टर सूरज सकांना, अविनाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कणेरी इथल्या सिद्धगिरी मठ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक काढ्याचं वाटप करण्यात आलं. तसंच हातकणंगले तालुक्यातील पाढळी इथं हा उपक्रम पार पडला. या प्रसंगी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. अदृश्य काडसिद्धेश्वर मठ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील पाडळी इथं विशेष उपक्रम राबवण्यात आला. डॉक्टर KJ श्रीधरन यांनी तयार केलेल्या प्रतिकारशक्ती मात्रा काढ्याचं मोफत वाटप करण्यात आलं. तसंच कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भाजप तालुका माजी अध्यक्ष PD पाटील, राजेंद्र मुळीक, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर विभा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील पडळ इथल्या ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भीमराव नांगरे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मराठा आरक्षणाला विलंब होत असल्याच्या कारणावरून नांगरे पाटील यांनी राजीनामा दिलाय. पन्हाळा तालुक्यातील पडळ ग्रामपंचायतीचे सदस्य बाजीराव पाटील यांनी पदाचा राजीनामा दिलाय. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शासन आणि राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिलाय. आरक्षण मिळणार नसेल तर पदाची खुर्ची उभवण्यात काहीच अर्थ नाही, अशी भूमिका घेत नांगरे पाटील यांनी ग्रामसदस्य पदाचा राजीनामा दिलाय. राजीनामा पात्र सरपंचांकडे त्यांनी सुपूर्द केला. हौशी किक बॉक्सिंग असोसिएशन संचलित महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक महासंघाची बैठक नुकतीच संपन्न झाली. विंचे इथल्या आदर्श विद्यानिकेतनचे शिक्षक शिवाजी पाटील यांची राज्यस्तरीय कोअर कमिटीवर निवड झाली आहे. पाटील यांनी विविध उपक्रम राबवून उत्कृष्ट विद्यार्थी आणि खेळाडू घडवलेत. त्यांना विविध पुरस्कार मिळालेत. या कामगिरीची दखल घेऊन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.